नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सणसूद म्हटलं की गोड पदार्थ आलेच आणि गोड पदार्थांमध्ये एकदम स्पेशल म्हणजे खोबऱ्याची बर्फी, ती सुद्धा खवा घालून। तर पाहूयात मग खोबऱ्याची बर्फी खवा घालून। तर मंडळी, अशा रीतीने पहिले गॅस पेटवून घ्यावा लागतो, नाहीतर आपल्याला काही शिजतच येणार नाही। आणि याच्यावरती ठेवली ही अशी कढई आणि याच्यामध्ये आता आपण तूप टाकणार आहोत, कारण की आपल्याला ओलं खोबरं जे आहे ते छानपैकी परतून घ्यायचं आहे मंडळी। अशा रीतीने पाहू शकता तुम्ही, हे तूप जे आहे ते आपण सगळं ह्यात काढून घेतलेलं आहे। हे असं मी चमच्याने हे बाजूला घेतो आहे। यात सगळं आपलं तूप टाकून झालेलं आहे आणि याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण हे सगळं खोबरं टाकत आहोत। हे पहा, अशा रीतीने सगळं हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आपण ह्यात टाकत आहोत। माझ्या आईने किसून घेतलंय हो हे खोबरं, लक्षात घ्या, त्यामुळे ह्याला विशेष महत्व आहे। तर अशा रीतीने आपण हे आता हलवून घेणार आहोत, अशी छान पक्कड। तर आता हे असं छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता 3 नारळ आपण किसून घेतले होते, त्याच्या झाल्या 5 वाट्या। मग त्याचे प्रमाण म्हणजे हे पहा, ही जी साखर आहे ती साखर आपण घेतली आहे 2.5 वाटी। प्रमाण लक्षात आलं का? तर अशा रीतीने आपण ही साखर आता टाकत आहोत। हे पहा, ये बात गोड गोजिरी लाज लाजिरी साखर टाकली मी ह्याच्यात। माझ्या आईने किसलाय नारळ, माझ्या आईने किसलाय नारळ। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण त्यात आता 2.5 वाटी साखर टाकलेली आहे, त्यामुळे थोडंसं त्याला ओलसरपणा येऊ लागतो, पाणी सुटू लागतं। परंतु तरीही आपण त्याच्या बरोबरीनं याच्यामध्ये दूधही टाकणार आहोत। हे पहा, असे हे आपण सर्वत्र पसरून घेऊयात व्यवस्थित। अरे वा वा, थोडीशी साय सुद्धा पडली आहे छानपैकी। आणि हे असं आपण त्यात ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात छानपैकी। अरे वा 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 वा, तुम्ही पाहू शकता किती छान ओलसर झालेला आहे हा किसून घेतलेला नारळ, किसून घेतलेलं खोबरं छान ओलसर होत आहे बरं। तर मंडळी, तुम्ही बघू शकता की 3 नारळांचे हे किसून घेतलेले खोबरे, त्यासाठी आता आपण 200 ग्रॅम खवा घेत आहोत। हा पहा खवा, आता हा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडासा तो मी सुटा करून घेत आहे, म्हणजे तो हलवायला सोपा जाईल। आणि ह्या खव्यामुळे मित्रांनो अतिशय रुचकर अशी चव येऊ लागते, त्याला अतिशय सुंदर अशी ही बर्फी होते। आपण आता ही ढवळून घेऊयात, म्हणजे ती तापल्यामुळे तो खवा सुद्धा पातळ होऊन त्याच्यामध्ये छान मर्ज होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण ढवळून घेऊयात। वाह, छानच, अप्रतिम, वाह, काय सुंदर सुगंध सुटलेला आहे। याच्या पुढचा जो घटक याच्यामध्ये येणार आहे, पदार्थ येणार आहे, तो आणखीनच महत्त्वाचा आहे मंडळी, कारण त्याच्याशिवाय याला सुगंध येणार नाही, एक वेगळी टेस्ट येणार नाही। आणि हे अशा पद्धतीने सगळं हे खवा जो आहे तो आपण असा फोडून घेतलेला आहे, त्यात मर्ज करतोय आपण मित्रांनो। तुम्ही बघू शकता मंडळी, सगळे पदार्थ कसे एकजीव झालेले आहेत। खवा एकजीव झालेला आहे, हा खोबऱ्याचा किस एकजीव झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे, त्यालाही थोडंसं पाणी सुटलेलं आहे, थोडंसं ओलसर झालेलं आहे सगळं मिश्रण आणि अतिशय सुंदर झालेलं आहे। खव्याचा रंगाला चढलेला आहे आणि याच्याबरोबरच आपण साखर आणि वेलची याने एक वेगळाच सुगंध आणि चव येते, ते आपण ह्यात टाकत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता तुम्ही, वा, अशा रीतीने आपण साखर वेलची टाकलेली आहे मित्रांनो। आणि त्याबरोबरीनं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ।
कोणताही पदार्थ असो, मीठ सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण टेस्टपुरतं, चवीपुरतं फक्त आपण बघू शकता. हे असं चिमूटभर चव घेतलेली आहे. चव बॅलन्स करण्यासाठी मित्रांनो हे अत्यावश्यक असतं. त्यामुळे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. आता ही वेलची आणि साखर जी आपण मिक्सरमधनं काढलेली होती ती मस्तपैकी याच्यामध्ये मर्ज करूयात मित्रांनो. तुम्ही बघू शकता मस्त फुललाय हा खोबऱ्याचा किस. त्याच्यामध्ये ओल्या नारळाची खोबऱ्याची वडी खवा घातलेली आता आपल्या पुढच्या टप्प्याला आली आहे मित्रांनो. तर मंडळी, अशा रीतीने आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत. हे जे सगळं मिश्रण आहे ते थोडंसं वड्या पडण्यासाठी घट्ट व्हावं म्हणून अशा पद्धतीने आपण घोटून घेत आहोत, परतून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता याला छान रंग चढलेला आहे, खवा दिसतो आहे. तुम्ही बघू शकता ढवळता 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 आता हे आपलं खोबऱ्याचा किस घट्ट झालेला आहे. त्यातला खवा, साखर हे सगळं आता घट्ट होऊ लागलेलं आहे मंडळी. याच्या आपल्याला आता वड्या पाडायच्यात. वड्या थोडंसं आणून आपण थोड्या वेळ ढवळूयात, आणखी थोडं घट्ट करूयात हे मिश्रण आणि मग आपण पाडूयात वड्या, खोबऱ्याच्या खवा घातलेल्या वड्या. मंडळी, आता लई दमलोय मी आणि हे पण लई घट्ट झालेलं आहे. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि वड्या थापायची तयारी करूयात. आपण बघू शकता अशा रीतीने हे सगळं मिश्रण घट्ट झालेलं आहे, थापण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया. तर मंडळी, 25 मिनिटं अथक परिश्रमानंतर माझा किस जो आहे, म्हणजे माझा किस म्हणजे ह्याचा किस हो, गाजराचा कसला, हे थकलोय त्यामुळे थकल्यामुळे असं होतंय. हा आहे खोबऱ्याचा किस. जो खोबऱ्याचा किस घट्ट झालेला आहे 25 मिनिटं ढवळल्यानंतर. तर अशा रीतीनं मग आता आपल्याला वड्या थापायच्या आहेत. म्हणून हे ताट घेतलेलं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. त्याच्यावरती आता आपण वंगण म्हणून हे तूप थोडंसं चमच्यामध्ये घेऊन, हे पहा अशा रीतीने हे तूप घेतलंय आणि हे सगळीकडे असं पसरवायचं आहे मित्रांनो. आणि याच्यानंतर छानपैकी हे असं हाताने ते पसरून घ्यायचं आहे संपूर्ण ताटाला, म्हणजे आपल्या वड्या कापल्यानंतर व्यवस्थित सुटतील. या बाजूच्या ज्या किनारी आहेत त्याला सुद्धा आपण हे असं छानपैकी सगळं पसरून घेतलेलं आहे मित्रांनो, लावून घेतलेलं आहे. हे पहा. आणि अशा रीतीने आता आपलं हे ताट वड्या थापण्यासाठी तयार झालेले आहे मंडळी. आणि मंडळी, आता अशा रीतीने आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जपून कढई खाली उतरवायची आहे. आणि अशा रीतीने मंडळी हे सगळं मटेरियल जे आहे, आपला हा खोबऱ्याचा किस जो आहे तो ह्यात काढू लागायचा आपल्याला मित्रांनो. अशा रीतीनं हा सगळं हे सगळं आपण त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे पहा, हे सगळं आपण यात काढून घेतले आहे. आणि आता हे सगळं आपण ह्यात काढून घेतलेलं आहे. हे पण चटके मस्त आहेत. थोडंसं गरम आहे तरी आपण हे असं छानपैकी काढून घेतलेलं आहे. आणि आता ते आपल्याला छानपैकी थापून घ्यायचं आहे. वाटीने थोडंसं आधी हे असं दाबून घ्यायचं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्याला हाताला चटके बसत नाही. हे संपूर्णपणे असं गोल करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हाताने सुद्धा हे छान थापू शकतो. त्यासाठी मी थोडंसं तूप घेणार आहे मित्रांनो हातावरती. परंतु फार गरम असलं तर तुम्ही थोड्या वेळाने सुद्धा हे करू शकता. मला तशी सवय असल्यामुळे हे मी थापू शकतो आहे. तुम्ही पाहू शकता. चटके बसत आहेत.
आणखी एक करू शकतो मंडळी, आपण या वाटीलाच असं थोडंसं तूप लावून घ्यायचं नावाला अगदी, आणि हे छानपैकी असं पसरून घ्यायचं, म्हणजे त्याला ते चिकटणार नाही. आणि हे छानपैकी आपल्याला असं दाबून घेऊन छानपैकी ह्याचे असं हे प्लेन सगळं करता येऊ शकतं आपल्याला मित्रांनो. हे पहा, अशा रीतीनं हे सगळं आपण थापून घेतलेलं आहे, दाबून 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 मस्तपैकी हे पूर्ण ताडभर आता ही अशा वड्या पाडण्यासाठी सज्ज झालेलं आहे मित्रांनो. हे सगळं छानपैकी हे पहा. तर मंडळी आता वेळ आलेली आहे वड्या पाडण्याची. चला तर मग असं व्यवस्थितरित्या याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता आपण आणखीन आडवे काप घेऊयात. अशा रीतीने हे सगळं आपला कारभार पार पडलेला आहे मंडळी. तुम्ही बघू शकता अतिशय चौकोनी छोट्या छोट्या सुंदर अशा खोबऱ्याच्या वड्या. तर मंडळी तुम्ही बघू शकता ह्या आपल्या खोबऱ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या, खवायुक्त वड्या अशा रीतीनं पाडून झालेल्या आहेत. या सेट होण्यासाठी आपण जरा गार होण्यासाठी ठेवूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपल्या खोबऱ्याच्या वड्या, खवायुक्त खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. ते आपण हळूहळू काढूया. हे पहा, अशा रीतीने आपण ही बारीक पातळ सुरी घालून वड्या हळूहळू याच्यामध्ये काढणार आहोत. हे पहा, अरे वा वा वा, छान पद्धतीने वड्या निघतायत. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ह्या मोठ्या वड्या हळूहळू आपण यात ट्रान्सफर करत आहोत. तर मातोश्री सांगा बरं, कशा झाल्या वड्या खाऊन? कशा झाल्यात? वा, छान झाल्यात. छान झाल्यात ना. म्हणून आम्ही म्हणतो खात राहा सुखात राहा. तर मंडळी योगूज किचनला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हीही पहा, इतरांनाही पाहायला फॉरवर्ड करा आमच्या ह्या खोबऱ्याच्या वड्या, खवायुक्त खोबऱ्याच्या वड्या.